रस्ते, पाणी, वीज झालं म्हणजे सगळं झालं असं नाही. तुमची आर्थिक प्रगती झाली पाहिजे. म्हणून मी ज्यावेळेला गावोगाव येईन त्याला सूरजने एक ॲप तयार केलेला आहे. त्याच्यावर गावामध्ये किती युवक आहेत, किती नोकऱ्या त्यांना मिळू शकतात, ते कुठला उद्योग करू शकतात, महिला कुठला उद्योग करू शकतात, त्याच्यासाठी आपण काय दिलं पाहिजे, एवढ्यापासून ते तुमच्या गावामध्ये एखादं छोटंसं काम सुद्धा राहिलेलं असेल, एखादं तुमचं मंदिर असेल आणि तिथं हायमास प्लांट लावायचा राहिला असेल तर ते सुद्धा त्याच्यामध्ये मला दिसणार. एखादा छोटासा रस्त्यावर कॉन्क्रिटिंग करायचं असेल ते सुद्धा त्याच्यामध्ये दिसणार. पण मी जोपर्यंत त्या वाढीत जात नाही तोपर्यंत मला हे समजू शकत नाही. आणि त्याच्यामुळे मी उद्या खरं फडणवीस साहेब येत आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सगळेजण राजापूरला जातोय, तुम्हाला सुद्धा यायला लागेल. परंतु परवा सकाळी कुंभवड्यापासून सुरू करणार तुमचं सुद्धा तुमच्याकडे एक मी पद तयार केलेलं आहे. त्याची घोषणा मी चौकूरला येऊन करणार, सगळ्या चौकूरच्या लोकांच्या समोर. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, तरुण लोकांनी पुढे आलं पाहिजे, त्यांनी विकासाची जबाबदारी घेतली पाहिजे. आणि म्हणून आपण हे सगळे मिळून करूया. तुम्ही सगळे ज्यावेळेला एकत्र येता मला अतिशय आनंद होतो. मी ज्यावेळेला पहिल्यांदा अध्यक्ष झालो काँग्रेसचा त्यावेळेला शशिकला सावंत म्हणून आमच्या उमेदवार होत्या जिल्हा परिषदेच्या आणि त्यांना जिल्ह्यामध्ये सगळ्यात हायेस्ट मतं मिळालेली होती. आंबोली, चौकूर, त्याला कलंबी वेगळे सगळे एकत्र होतं आणि त्यावेळेला हायेस्ट मिळाली होती. आणि महेशरावांची मागणी आहे की आता सुद्धा हायेस्ट मतं इथं मिळाली पाहिजे. तुम्हाला मी सांगतो ही सगळी प्रेम करणारे लोक आहेत. तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करून देणारा हा विभाग आहे. आणि त्याच्यामुळे पुन्हा आपण एकदा इथं येऊ, इथले काय काय प्रश्न आहेत एकदा बघू. आणि कुठेही जर मनोमिलन करायचं असेल तर ही भांडत बसायची वेळ नाही, ही लढाईवर जायची वेळ. त्यांना माहिती आहे लढाई कशी करतात. आणि हे करत असताना आपण आमचे जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी चांगल्यापैकी आता त्यांचं हे दुरुस्त केलं, परंतु एक मोठं तुम्हाला बांधून द्यायचं आहे मायनी, ते सुद्धा बांधून देणार. खालच्या गावांना सुद्धा देणार. तसंच एक सैनिक वसतिगृह. आणि आपल्याला पुढच्या काळामध्ये खूप काम करायचं आहे. आणि त्याच्यासाठी मी ज्याला गावात येईल त्याला मी असं येऊन भाषण करू शकत नाही. मला येऊन तिथं फक्त तुम्हाला भेटून जाईल आणि तुम्ही जी जी कामं द्याल सगळीच्या सगळी कामं फक्त 6 महिन्यामध्ये पूर्ण करेल एवढं आपल्याला आश्वासन देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो आणि तुमच्याकडून एक शब्द घेऊन जातो. 90% जास्त मतं ही राणे साहेबांना ह्या भागातमधून मिळाली पाहिजे एवढा तुम्ही मला शब्द द्या. आणि माझी खात्री आहे करणार ना, हात वर करून सांगा की 90% जास्त मतदान करेल. त्याच्याची तुमची प्रगती आहे, ही देशाची प्रगती, हा आपला स्वाभिमान आहे. आणि हा स्वाभिमान आपण जीवन ठेवला पाहिजे. ज्यावेळेला कोरोना आला आणि अनेक आपले उद्योग बंद पडले त्यावेळेला एक विशेष जबाबदारी ही मोदी साहेबांनी नारायण राणे साहेबांवर सोपवलेली होती. आणि त्यांना 5.5 लाख कोटी रुपये दिलेले होते की हे जे उद्योग बंद पडलेले आहेत तुम्ही परत सुरू करा. आणि राष्ट्रपतींनी ज्यावेळेला संसदेमध्ये भाषण केलं त्याला राणे साहेबांच्या नावाचा उल्लेख केला की यांनी बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरू करून दाखवले. पंतप्रधान महोदयांनी त्यांचा उल्लेख केला की यांनी बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरू करून दाखवले. तर हे कर्तृत्व राणे साहेबांचं आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, वाद कधी होऊ शकतो पण वाद हा कधीही व्यक्तिगत पातळीवर येता कामा नये आणि वाद कधीही आपल्या जिल्ह्याच्या प्रगतीच्या आड येता कामा नये. आणि म्हणून आम्ही 4-5 वर्षापूर्वी राणे साहेबांनी आणि आम्ही निर्णय घेतला की जिल्ह्याच्या विकासाचा ज्या ज्या वेळेला विषय येईल त्याला आपण एकत्र काम करायचं. भांडण हे तात्पुरतं असतं. आपल्याला शेवटी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शेतकरी हा मुख्य असतो. आंबोलीची कबलातदार जमीन आहे. मी त्याला मंत्री होतो, शेवटच्या दिवशी मी मुख्यमंत्र्यांची सही घेतली, GR काढला. नवीन सरकार आल्यानंतर जुने निर्णय स्थगित करतं, पण स्थगित केला आंबोली चौकूर कबलातदार. 2.5 वर्ष मी त्यांना सातत्याने सांगत होतो हा गोरगरीब शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, याच्यावरचा स्टे उठवा. उठवला नाही. शिंदेसाहेब ज्या क्षणी मुख्यमंत्री झाले त्या क्षणी त्यांनी तो स्टे उठवला. तुमचा GR निघाला आणि तुमच्या आता लवकरच वाटपाला सुरुवात होईल. शेवटी आमचा लढा कशासाठी असतो? आमचा लढा आमच्या लोकांसाठी असतो. आम्हाला स्वतःला काय नको असतं. आणि आम्ही 3-3, 4-4 पिढ्यांची श्रीमंती बघितलेली आहे. पैशासाठी कोण विकला जात नाही. आधी ते येऊन काय भाषण करतात आणि हे लोक जे काय घाणेरडे बोलतात ही आमची संस्कृती नाही. आमची संस्कृती बापूसाहेब महाराजांची संस्कृती आहे. आमची संस्कृती शिवरामराजे भोसलेंची संस्कृती आहे. तुम्हाला लागले तर आम्ही पैसे देऊ शकतो, तुमच्या पैशाची आम्हाला गरज नाही. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वाभिमान हा सावंतवाडीचा केंद्रबिंदू आहे. आमच्या गोरगरीब मुलांना स्वतःच्या राजवाड्यामध्ये हॉस्टेल करून शिवरामराजे भोसले यांनी शिकवलेलं आहे.
आणि त्याच्यामुळे ती आमची संस्कृती आहे. आमची संस्कृती विकासाची संस्कृती आहे. मगाशी मला दिनेशजी म्हणाले, दिनेशजी आपल्याला मोठा कारखाना काढला तिथं सगळा वास येणार ह्याच्यामध्ये. आपल्याला गुळाचे छोटे छोटे आता ऑर्गॅनिक गुळाचे हे मिळतात आणि ऑर्गॅनिक गुळाचा रेट हा 65 रुपये किलो आहे आणि साखरेचा भाव 30 रुपये किलो आहे. तसे तुम्हाला मी ज्याला मी नेहमी सांगतो, तुम्ही सगळ्या आंबोली चौकुळची लोक आहात, आपण ज्यावेळेला वाटप करतो त्यावेळेला आपल्याला कारखाना कुठे करायचा आहे ते राखून ठेवलं पाहिजे. आपल्याला आरोग्य केंद्र कुठे आहे ते राखून ठेवलं पाहिजे. मुलांच्या शाळा कुठे करायच्या ते राखून ठेवलं पाहिजे. छोट्याशा मुलांसाठी बालोद्यान करायचं असेल, उद्या कोणी आपली जागा देणार नाही, परंतु जोपर्यंत सरकारची जागा आहे तोपर्यंत तुमच्या वाडीमध्ये जायला चांगले रस्ते पाहिजे, चांगलं त्या ठिकाणी तुमच्यासाठीच सुखसोयी पाहिजेत. आणि म्हणून हे सगळं घडत असताना आंबोलीसाठी एवढ्या योजना मंजूर केलेल्या आहेत की त्या ठिकाणी आपण साहसी पर्यटन, आपण बघतो आकाशामध्ये जसे हँग ग्लायडर फिरतात तसं असेल, हॉट एअर बलून असेल, बंगी जम्पिंग असेल, असं सगळं मंजूर केलेलं आहे. त्या ठिकाणी फुलपाखराचं उद्यान मंजूर केलेलं आहे, जंगल सफारी मंजूर केलं आहे. तुम्ही आता घाटातून गेला तर तुम्हाला धबधब्याच्या तिथे त्या ठिकाणी बांधकाम सुरू दिसेल. जेव्हा कोकण पॅकेजमधून मी पहिल्यांदा पैसे दिले तेव्हा त्या पायऱ्या बांधल्या गेल्या एकाच धबधब्याला. एका धबधब्यावर 3 लाख लोक येतात. त्याच्यामध्ये पारपोलीची जागा आहे, आंबोलीच्या रस्त्यावरून तो धबधबा येतो, परंतु पुढच्या काळामध्ये 4-4 धबधबे हे लोकांना जायला उपलब्ध होतील. पारपोलीवरून पूर्वी राजेंच्या काळामध्ये त्या ठिकाणी पाऊलवाट होती. ती पाऊलवाटीची